नवीन सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। 3 ओव्हरची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। रोशन आणि मनोज ही सलामीची जोडी। स्ट्रायकिंगवरती फलंदाज होता त्या ठिकाणी, परंतु इथनं फिल्डरने मिसफील्ड केली। बॉल मागे चाललाय, एक सिंगल तर झाली कंप्लीट। सेकंड साठी परत आहेत। मनोजला थोडीशी दुखापत असताना सुद्धा मागच्या मॅच मध्ये मनोज कडाडला होता। मनोजच्या बॅट मधल्या त्या धाव संख्या आल्या, सांगे टीम तिथेच पहिल्या मॅच मध्ये पुढे गेली, परंतु त्या मनोजला आता नॉन स्ट्रायकर एंड वरती तुम्ही बघत आहात। रोशनने जरूर पहिला चेंडू फेस केला गेला। मनोजसाठी पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये। प्रेक्षक जागा आहे तिथून लवकरात लवकर जा। अवी मगर यांच्याकडून पारितोषिक मनोजसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। 3 ओव्हरची मॅच, डावाला झाली सुरुवात। पहिल्या 2 धावा पहिल्याच बॉलवरती, जिथे बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय अतुल भोईर। सेकंड बॉल, सुंदर फटका, रिव्हर्स अटेम्प्ट, इम्प्रूव्ह केलं स्वतःला। फटका अगदी परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना फुल टॉस बॉल, त्याच्यावरती रिव्हर्सचा अंदाज, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। अजून एक चौकार रोहनचा। आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात असताना आपण बघितला अतुल भोईरच्या विरोधातला पहिला चौकार। थर्ड बॉल मध्ये इथनं संधी प्राप्त झाली। अतुल भोईर स्वतः आले, कॉट अँड बोल्ट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करत असताना बॉलला एक महत्वाची विकेट। रोशनच्या चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच अतुल भोईरच्या खात्यामध्ये विकेट। रोशन बाद। विकेट। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउट खेळल्यात। इनफील्डला प्रॉपरली क्लिअर केले, कव्हर्सला क्लिअर करायचं होतं, परंतु डीप कव्हरला बॉलला जाऊ दिलं नाही। त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला योगेश आलाय। खरं तर बॉल खाली विकीच्या चांगल्या फटक्याचा सिलेक्शन तुम्ही पाहिला, परंतु जास्त बॉल लांब गेला नाही, बॉलला अडवलं गेलं। तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 7। ऑन स्ट्राइक मनोज, दोन्ही पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत, आणि दोन्ही चॅलेंजिंग खेळाडू तुम्हाला एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळाले। मनोजला जशी स्ट्राइक मिळाली, मनोजने अतुल भोईरचा समाचार घेतला गेला आणि बॉलला फेकलं वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर। षटकार, अजून 2 षटकार आले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल अवी मगर यांच्याकडून, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफ्या पुरस्कृत झालेल्या आहेत। खरं तर कैलासवासी सुदाम काथोड मगर यांच्या स्मरणार्थ त्यांनी या स्पर्धेमध्ये या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत। बॅकफुटला जाऊन स्ट्रोकचं सिलेक्शन, सुंदर फटका, क्लिअर केला गेला इनफील्डला। कव्हर्सला बॉल चाललाय एका टप्प्याने की डायरेक्टली बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते पाहावं लागेल। आणि पंच सांगत असताना की बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार। अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। अतुल भोईरच्या विरोधात तब्बल आल्या धावा 17 आणि 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ बॅटिंग करतोय सांगे। सुंदर बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळते, कारण मनोज पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली।
पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मान त्याला मिळाला गेला आणि या मॅचमध्ये सुद्धा मागच्या मॅचची जी इनिंग आहे ती इनिंग कंटिन्यू करत असताना तुम्हाला मनोज पाहायला मिळतोय. अभि मगर यांचा विश्वास होता की लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ते 500 रुपये जरूर त्यांनी मिळवले असते, परंतु एका षटकारानंतर त्याचे तुम्हाला क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाले, एक चौकारी पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने टीमची धावसंख्या 17. 5 ज्या वेळेला 3 षटकं समाप्त होतील त्यानंतर आम्ही पेनल्टीच्या 2 धावा ॲड करू, कारण विकेट किपर वाडेकरचा कंपल्सरी ड्रेस किटमध्ये नाही आहे. सो आपण 3 षटक समाप्त झाल्यानंतर आपण त्या पेनल्टीच्या धावा या ठिकाणी ॲड करणार आहोत. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय अतुल भोईरचं षटक समाप्त झालं. आता आलाय प्रणित पाटील, एक वेगवान बॉलर, तो तुम्हाला ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळतोय. प्रणितचा पहिलाच बॉल, वेगाचं प्रत्युत्तर, वेगाने रिव्हर्स खेळतात, रिव्हर्सचा सुंदर फटका डिपिच कबो पॉइंटला बॉलला पाठवला गेला बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. विकीच्या बॅट मधला हा चौकार सुपर पाहायला मिळाला, कारण परफेक्टली रिव्हर्स खेळत असताना बॉल तुम्ही डिपिच कबो पॉइंटला जाताना पाहायला मिळाला. परफेक्टली बॉलची रेषा ओळखली गेली आणि कदाचित प्रणित पाटीलचा अनुमान लावला असावा फलंदाज विकीने की प्रणित पाटील एक वेगवान बॉलर आहे, कधी कधी लेन डिलिव्हरीवरून तो विकेट मिळवत असतो. त्या अर्थानेच ऑफस्टंपच्या हलकाचा बाहेर चेंडू जात होता, त्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून बॉललाईनच्या बाहेर पाठवलं गेलं आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 21. प्रणित पाटील एक असा बॉलर आहे ना जो आपल्या ओव्हरमध्ये एखाद्या विकेटच्या शोधामध्ये असतोच. मग आता त्याच्यावरती झालेला अटॅक तो त्याचं रूपांतर विकेटने मिळवेल की इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळेल की त्याच्यासमोर अटॅक होईल, कारण अतुल भोईर त्यांचा मुख्य गोलंदाज होता. फ्रंटलाईन बॉलरवरती अटॅक झाल्यानंतर प्रणितचा वापर केला गेलाय आणि आता प्रणितवरती सुद्धा अटॅक सुरू केला गेलाय एका बाजूला विकीनं. धावा झालेले 21-21. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू. सध्या तरी फील्ड प्लेस तुम्ही 5 फिल्डर डीप मध्ये बघत आहात. मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात आहे. थोडेसे पुढे आले, चॉप करून खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन तैनात होता परंतु अडवलं गेलं बॉलला. या बॉलवरती मिळते सिंगल. फुटवर्कचा वापर जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज करतो ना तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक सारे असे गोलंदाज असतात की ते गोलंदाज त्यांच्या पायांचा जो हावभाव आहे, त्यांच्या पायांची जी फुटवर्क, त्यांचा जो फुटवर्क आहे तो फुटवर्क चेक करत असतात. आणि प्रणित सुद्धा एक मॅच्युअर खेळाडू आहे. खूप कमी वर्षामध्ये वाडेकर संघांमध्ये त्यांनी इन्व्हॉल्वेशन केलं. अंडर 21च्या माध्यमातून तो चांगला खेळला. मुख्य संघातून ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन त्याची वर्णी लागली. डीपमध्ये तो फिल्डिंग करत असतो आणि यंगस्टर म्हणून प्रणित पाटीलने जेव्हा चांगला खेळ सुरू केला ना तेव्हा फ्रंटलाईन बॉलर आणि बॅटरच्या माध्यमातून त्याला लवकर प्रमोट केलं गेलं या टीमनं. परंतु मनोज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलंय टीम सांगेसाठी. त्याच्याच स्ट्रायकिंग इनवरती असताना एक यॉर्कर बॉल आला. सध्या तरी मनोजच्या चेहऱ्यावरती हावभाव वेगळे आहेत, कारण त्यालाही माहिती आहे की मागच्या ओव्हरमध्ये वाडेकर टीमच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या विरोधात आपण मोठे अटॅक केलेत, मग दुसऱ्या ओव्हरमध्ये तेच अटॅक कंटिन्यू ठेवायला हवेत. परंतु प्रणित पाटीलचा एक चांगला बॉल आला, तिथे मिळती सिंगल आणि सिंगलने टीम आता पुढे जाते 23-23 या आकड्यावरती. कमी गतीचा बॉल टू एंड वरती लागलाय, परंतु बॉल हवेमध्ये, एक सिंगल तर जरूर झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल, कारण मनोजला जी दुखापत आहे ना त्या दुखापतीने एवढं स्पष्ट तर आहे की 2 धावा बनवण्याच्या अनुषंगाने कदाचित मनोजची विकेट जाऊ शकते, त्याच्यामुळे मनोज थांबला. इथनं मिळते सिंगल. 24 या आकड्यावरती धावफलक पोहोचलं जात आहे आणि आतापर्यंत या 4 बॉलमध्ये जर आपण पाहिलं ना तर 4 बॉलमध्ये प्रणितने फक्त 7च धावा खर्च केल्यात. अतुलच्या षटकामध्ये जरूर जास्त धावा आल्या. अतुलच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा तुम्हाला खर्च होताना पाहायला मिळाला. या मॅच मधून जो विन होईल तो खेळ लगेचच नानकर संघासमवेत. नेक्स्ट बॉल मनोजसाठी मिनी हेलिकॉप्टर, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. एका बाउन्स वरती चेंडूला गॅदर केलाय, फेकलाय. प्रणितकडे बॉल आलाय पुन्हा एकदा बॅकअपला. जे पहिल्या मॅच मध्ये टीमचे कॅप्टन होते ते कॅप्टन बॉल कडे तुम्हाला पाहायला मिळाले. या बॉलवरती सुद्धा मिळते सिंगल. प्रणितने चेंडू फेकले गेल्यात 5 मध्ये बनल्या गेल्यात 8. 3 बॉल त्याचे यॉर्कर, 1 बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर, त्यावरती रिव्हर्सचा चौकार पाहायला मिळाला विकीचा. आणि तोच विकी आता ऑन अ स्ट्राईक प्रणितचा शेवटचा बॉल फेस करेल. प्रणित पाटील खरं तर नेहमी विकेट टेकर बॉलर राहिला. विकेट जर त्याला मिळाली नाही तर सातत्याने त्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग टाकली आहे, परंतु या सध्या तरी षटकामध्ये ना प्रणितचा जो स्ट्रॉंग झोन आहे विथ द बॉल तो बाउन्सर बॉल जास्त हाताळत असतो, परंतु या बॉलवरती सिच्युएशन नुसार या षटकामध्ये त्यांनी बाउन्सर बॉल हाताळलेलाच नाहीये.
खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चौथ्यांदा प्रवास केला खोलवर टप्प्याच्या बॉलचा. इनफिल्ड मधून अजून एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला जीवाच्या आकांताने पुढे येत असताना प्रशांत. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना 26 या आकड्यावरती सांगे. धावा कंट्रोल झाल्यात. आता मी तर म्हणेन ज्या धावसंख्येनं स्टॉपर लावलाय त्या धावसंख्येनं असा स्टॉपर लावण्यासाठी आता एक दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. पण 17चा जो रन रेट होता ना करंट रन रेट त्या 17च्या रन रेटला आता कुठेतरी कमी केलंय. कारण 26 धाबा आता 13 वरती तो धावफलक आणलाय. जो करंट रन रेट आहे तो आता 13 आहे. परंतु येणाऱ्या 6 बॉलवरती आता कशा पद्धतीने असेल बॉलिंग. योगेश आला. ज्या योगेशने सुंदर फिल्डिंग केली तोच योगेश आता आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 3 मध्ये. शेवटचा षटक रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रणीतच्या विरोधात पहिलाच बॉल रिवर्स खेळला होता विकीनं. परंतु या वेळेला विकीचा वार थोडासा हुगा गेला. पहिलाच बॉल रिवर्स खेळायचा होता. पाटान बॉलचं कनेक्शन झालं नाही. ते जमलं नाही योगेशला. तिथनं आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. बॉल झाल्यात बॉल 1 समाप्त झालाय. धावा झाल्या 26. इथनं 10 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील टीम सांगेचा. यावेळेला बॉटम हँडचा सुंदर वापर. आता मनोजला स्ट्राईक द्यायची. कारण मनोज एक असा खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसामध्ये सांगे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला की जो परफेक्टली बॉलची रेषा आणि त्या बॉलच्या रेषेमध्ये येऊन खेळतो. आणि पहिल्या मॅचमध्ये त्याचं तेच प्रदर्शन राहिलं. कारण सांगे टीमचा जर आपण विचार केला गेला तर अगेन्स्ट सांगे टीम खेळत असताना आपल्याला वडून अवघर पाहायला मिळाला. त्या मॅचमध्ये 32 धावसंख्येचं वादळ आणि ती वादळी खेळी केली होती मनोजने. परंतु आतापर्यंत मनोजचा जर वैयक्तिक खेळ जर बघितला तर आतापर्यंत तो 12 या आकड्यावरती खेळतोय. परंतु त्याने 4 चेंडू फेस केल्यात. क्षमता आहे या टीमकडे. मनोज आहे तर ओव्हर द विकेटने मनोजची आता प्राइज विकेट मिळेल का खात्यामध्ये. योगेशच्या बॉल वरती बघितला गेला. कोणत्याही पद्धतीने त्यांनी नजर इकडे तिकडे होऊ दिली नाही. कॉन्सन्ट्रेशनने बॉल खाली आला आणि ॲक्युरेटली कॅच पकडत असताना स्वतःचा फॉलो थ्रू सोडला आणि मनोजला परतीचा प्रवास करण्यात त्यांनी भाग पडलं. एक महत्वाची प्राइज विकेट खात्यामध्ये जोडत असताना योगेशचा मनोज बाद. मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली माननीय श्री कुमार करण तुळशीराम धुमाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. करण तुळशीदास धुमाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन दादांना की या मंचावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मनोज बाद झाल्यानंतर आता कुठेतरी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पण मी तर म्हणेन की सांगे संघाचा जो परफॉर्म 3 ओव्हरच्या सध्या तरी या कालावधीमध्ये राहिलाय ना तो चांगला आहे. कारण 27 धावा 3 ओव्हरच्या मॅचमध्ये अजूनही त्यात काहीशे बॉल शिल्लक 3 बॉल शिल्लक आहेत. मग एका आता मोठा फटका आला 35 ते 40 धावसंख्येचं टार्गेट राहिले ना तर सांगे टीमकडे तेवढी अबिलिटी आहे की त्या धावसंख्या तो संघ डिफेंड करू शकतो. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये विकी सीनियर विकी. करण तुळशीदास धुमाळ सरांचं या ठिकाणी आगमन ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी जी ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांच्याकडून ही बॅट आपल्याला पुरस्कृत झाली आहे. सो त्यांचं या ठिकाणी आगमन. चांगला बॉल होता. गती जास्त होती योगेशची. टप्पा पडल्यानंतर आपण वेगाने जाताना बघितला. जो वेग आपण नेहमी बघितलाय सर्वेसचा तोच वेग आपण या बॉलरचा बघत आहोत. आणि विकेट किपर सध्या तरी निश्चिंत आहेत. कारण माहिती आहे निलेश कापसे यांना की आतापर्यंतच्या या बॉलिंगवरती जर अतुल भोईर सोडला तर खूप चांगल्या प्रकारे सध्या तरी कंट्रोल होतोय. आणि असं नसतं क्रिकेटमध्ये एका खेळाडूवरती तुम्ही डिपेंड राहू शकत नाही. ते काम केलं प्रणीत पाटीलनं आणि तेच योगेश करतोय. अजून एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला चालला. डीपमध्ये फिल्डर डोल्यावरती ग्लास जरूर पाहायला मिळाला. अंडरआर्म बॉक्स स्टाईलने त्याने फेकलाय बॉल. डीपमध्ये बॉलला
प्रोटेक्शन दिलं. या बॉलवरती मिळते सिंगल. धावा झाल्यात 28. 30 पेक्षा जास्त धावसंख्या जर टार्गेटसाठी राहिल्या ना तर सांगे संघ मी तर म्हणेन की फाईट करू शकतो. कारण अशी सिच्युएशन होती मागच्या मॅचमध्ये वडूनवगर संघासमोर सांगे टीमने कसा परफॉर्म केला तुम्ही बघितलंच असेल. त्यांची बॉलिंग जी युनिट होती त्या बॉलिंग युनिटने खूप चांगलं काम केलं. 12 बॉल 24 मॅच सांगे टीमने वडूनवगर टीमच्या हातात गेलेला सामना त्यांनी खेचून आणला. म्हणजे या टीमकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये. कदाचित फिल्डर त्या ठिकाणी ठेवला. सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी परतणार नाही. निलेश कापसेकडे बॉल आलाय आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपलेलं आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 29 धावा बनल्या गेल्यात. 30 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वाडेकर संघाची ड्रेस किट कंप्लीट नसल्या कारणाने अजून 2 धावा आपण करूयात ऍड. म्हणजे धावा होतील 31 आणि 32 धावसंख्येचा टार्गेट टीम सांगे संघाला डिफेंड करण्यासाठी राहिलंय. तर आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळाला गेला. कुमार अविसुदाम मगर यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. खरं तर पहिल्या मॅच पासून दादांची उपस्थिती होती. जेवणासाठी थोड्या काळ दादा गेले होते परंतु दादांनी कदाचित सांगे टीमला पॅक केलं आजच्या दिवसामध्ये. आई देवी वडूनवगर या संघाला पॅक केलं होतं आणि मनोजसाठी त्यांनी पारितोषिक लावलं होतं. सो सांगे टीमला सुद्धा ते खूप जवळून ओळखत असावेत. सो आपण करूया त्या ठिकाणी सन्मान ज्यांच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफ्या मॅन ऑफ द मॅचच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय अवी मगर यांचा सन्मान आपण करत आहोत. आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी आणि बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सो कुमार करण तुळशीदास धुमाळ साहेबांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. करण तुळशीदास धुमाल साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. दादांचे मी आभार व्यक्त करेन की तुम्ही या स्पर्धेला हातभार लावला. तुमचं मोलाचं सहकार्य तुम्ही या स्पर्धेला लाभवलं. आणि मी आभार व्यक्त करेन वाडेघरच्या 12th मॅनचं. कारण जेवण झाल्यानंतर आपण काहीतरी गोड खात असतो आणि डेअरी मिल्क टीम वाडेघरच्या 12th मॅनने आम्हाला दिली आहे. जल्पेश वाडेघरच्या 12th मॅनचं नाव आहे. येणाऱ्या काळामध्ये खरं तर तोही इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 12व्या खेळाडूची मेन भूमिका असते टीममध्ये. कारण 2017 मध्ये रतनबुवा पाटील स्मृती चषक जेव्हा वाकळण संघ खेळत होता तेव्हा केतननी म्हटलं की 2017 मध्ये मी 12th मॅन होतो. परंतु आज तोच केतन मात्र महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा बायकर मॅन झालाय. आणि त्याच केतन मात्रेला राज ठाकरे यांनी सुद्धा मायेची थाप दिली. जेव्हा त्यांनी ऐकलं की किती बाईक किती फोर व्हीलर केतन मात्रेने जिंकल्यात तेव्हा राज ठाकरे सुद्धा म्हटले की यार मी पण क्रिकेटर व्हायला हवं होतं. हा मान असो क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये कधी कोण पुढे जाईल कधी कोण खाली येईल याचाही नेम नसतो. कारण जर तुम्ही शालेय स्तरीमध्ये बघितला ना तर सचिन रमेश तेंडुलकर यांचा गुरु विनोद कांबळे होता. परंतु आज विनोद कांबळे यांचा खेळ समाप्त झाला आणि सचिन रमेश तेंडुलकर आता सध्या तरी खेळत नाही. परंतु जेव्हा 1989 मध्ये भारत वर्सेस पाकिस्तान सिडनीच्या ग्राउंडवरती मॅच होती तेव्हा 16 वर्षाचे सचिन रमेश तेंडुलकर वकार युनिसचा त्याने बॅट बाउन्सर झेलला. नाकातून रक्तस्राव होत असताना नवजीत सिंग सिद्धू सोबत खेळून भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच त्यांनी ड्रॉ केली आणि भारतासाठी 100 शतकं ठोकणारा शतकांचा राजा आपण सचिन रमेश तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला क्रिकेटमध्ये. म्हणजे असे काहीसे क्रिकेटर आहेत. त्यांना हायलाइट होताना तुम्ही बघितलं. गोविली गावचे समाजसेवक लडकू शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. या मंचावरती बसून तुम्ही या मॅचचा आनंद घ्या. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. खरं तर तोंडाचा आता गोडवा खूपच वाढलाय. कारण डेअरी मिल्कने जे काम केले ते काम खूप सुंदर केलंय. आमचे जे 12th मॅन आहेत त्या 12th मॅनने आम्हाला डेअरी मिल्कचा एक बाईट दिला आणि डेअरी मिल्कची एक ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा यायची की कुछ मिठा हो जाए ते सांगितलं 12th मॅनने. परंतु आता गोड कोणाच्या बाबतीत होईल
एका बाजूला सांगे संघाला 32 धावा रोखायचे आहेत, दुसऱ्या बाजूला वाडेगरला त्या धावा बनवायचे आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि रिंग का किंग मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या अतुल भोईरने मागच्या मॅच मध्ये तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 37 धावा ज्या अतुल भोईरने बनवल्या. त्याचं षटक थोडंसं जरूर मागडं राहिलं, परंतु आता त्याला इतकं संधी आहे की त्या धावा तो रिकव्हर केला. सामन्यावरती सुरुवात 32 धावा चेस करायचे आहेत. पहिलाच बॉल नोचा इशारा अंपायरचा आलाय आमच्यापर्यंत की हा बॉल वेस्ट ऑफ फाईट कमरेच्या वरती आणि इथनं नो घोषित केला अंपायर्सने. अपॉर्च्युनिटी होती, मी तर म्हणेन ही अपॉर्च्युनिटी चालून आली होती अतुल भोईरकडे, परंतु याही गोष्टीचा अतुलने कदाचित विचार केला असावा की हवा त्याच्या विरोधात आहे, हवा अनुकूल नाहीये आणि फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल तोही फुल टॉस आता लॉफ केला कव्हर्सला. फिल्डर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच मिळाली असती तरी फ्री हिटचा बॉल होता, बचावले असते अतुल भोईर, परंतु या सिंगलने धावपलकाला झाली सुरुवात. धावा झाल्यात 2. पण अजूनही 17 बॉलमध्ये आता 30 कशा रोखायचे आहेत ना, यासाठी कसोटीने फिल्डरला आणि बॉलरलाही प्रयत्न करावे लागतील, कारण एक एक धाव आता तुम्हाला वाचवायची आहे जर या सामन्याला जिंकायचं असेल तर, आणि तिथनं सांगे संघाला विजय मिळवायचा आहे. लुवो फुल टॉस अटेम्प्ट केलाय ऑन साइडला, फिल्डर नाही आहेत, खाली क्षेत्र, टप्पा पडला तर जरूर हा बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जाईल, कारण या क्रीडांगणाचे आउटफील्ड फास्ट आहे. टप्पा पडला आणि बॉल गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चांगली सध्या तरी फिल्डिंग चालू आहे, कारण जीवाच्या आकांताने तुम्ही बघितला फिल्डरला बॉलकडे वळत असताना लो फुल टॉस बॉल होता. 2 फुल टॉस बॉल, त्याच्यासमोर निलेश कापसे समोर एक लो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती चौकार आला. आता यॉर्कर बॉल मिडॉलला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अतुल भोईरची कॅच त्याच फिल्डरच्या हातामध्ये गेली होती, परंतु आता फिल्डिंग चांगली झाली. मुभा नव्हती एक धाव कंप्लीट करण्याची, खरं तर धाडस केला होता परंतु मानच झाला नाही. अशीच फिल्डिंग तर हवी आहे, कारण जर वाडेगर संघाला डॉमिनेट करायचं असेल ना टीम सांगेला, तर हीच तर खरी चान्स आहे. याच हाफ चान्स ना फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचे आहेत आता संघ सांगेला. यावेळेला फटका चांगला आहे समोर धनुष्य बाणासारखा आणि चाललाय अगदी स्ट्रेट सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं. निलेश कापसे ब्रँड स्ट्रोक षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, जेवढा पाहावा तेवढा पाहतच राहावा. परफेक्टली बॉलच्या मिरिट मध्ये हा फटका. यॉर्कर बॉल करण्यासाठी गेले, परंतु बॅटचा चेहरा उघडत असताना सुंदर फटका अगदी स्ट्रेट मारला गेला निलेश कापसेने, आणि हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जिथे षटकार आला आणि त्या षटकाराने टीमची धावसंख्या 12. पुन्हा एकदा लो फुल टॉस आता सरळ फिल्डरच्या हातामध्ये, तो मिड ऑफला कॅच ड्रॉप झाली आहे. 3 कॅच तब्बल आपण बघितल्या. पहिली कॅच जिथे नो बॉल अतुल भोईर वाचले, फ्री हिटच्या बॉलवरती सुद्धा अतुल भोईरची कॅच हवेमध्ये होती, आणि आता सुद्धा ती कॅच जर पाहिली तर निलेश कापसेची होती. म्हणजे या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 कॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु एक कॅच कंप्लीट झाली आणि 2 कॅच ड्रॉप झाल्या. शेवटचा बॉल लो फुल टॉस आता तोच फिल्डर होता ज्या फिल्डरच्या हातामध्ये पहिल्या बॉलवरती फ्री हिटच्या बॉलवरती कॅच आली होती, परंतु आता त्याच फिल्डरला भेटत असताना बॉलला पाठवला अतुल भोईरने बॉर्डर लाईनच्या बाहेर, आणि या चौकाराने षटकाची होते समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद टीम वाडेगर संघ 32 धावसंख्येचा पाठला करत असताना 17 या आकड्यावरती. दोन्ही संघाची सुरुवात सेम झाली आहे, कारण अतुल भोईरच्या विरोधात सुद्धा 17 धावा आल्या होत्या. फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करत होता सांगे संघ तेव्हा दमदार सुरुवात झाली. मनोजने सुरुवात चांगली केली, विकीच्या बॅटमधूनही चांगल्या धावा पाहायला मिळाला. सुरुवातीला रोहनने 6 धावसंख्येचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आणि या मॅच मध्ये खरं तर सेकंड इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 धावा बनवल्या गेल्यात अतुल भोईरनं, आणि निलेश कापसेने आतापर्यंत बनवलेला आहेत त्या म्हणजे धावा 11. अशा पद्धतीने धावा झाल्या 17, 32 लक्ष. आता सध्या तरी इक्वेशन जर आपण पाहिलं तर इक्वेशन आता जर सोपं करायचं असेल ना तर दुसऱ्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर इक्वेशन सोपं होईल, आणि जर या षटकामध्ये जसा वाडेगर संघाचा कमबॅक राहिला ना, जो कमबॅक केला प्रणित पाटीलने, तसा कमबॅक जर झाला तर कदाचित या मॅच मध्ये सेम रिझल्ट दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल, दीपेशचं षटक संपलं, आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. पॉवर प्ले संपल्यानंतर योगेश, ज्या योगेशला तुम्ही बॅटिंग वरती बघितलं नाही परंतु आता बॉलिंग ट्रॅक वरती त्या योगेशला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलं गेले. योगेशचा पहिलाच बॉल तोही लो फुल टॉस कव्हर्सला खेळतात फिल्डर त्या ठिकाणी. सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलनेच आता धावफलक पुढे जाईल,
18 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये, बनवायच्या धावा 32, इक्वेशन 11 बॉल मध्ये बनवायच्या 14. या 14 धावसंख्या आता महागड्या करायच्या असतील ना तर स्पेशली निलेश कापसे किंवा अतुल भोईरची विकेट आली तर सांगे संघ या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो. अन्यथा जर ही विकेट आली नाही तर भागीदारीच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये वाडेकर संघाने 62 धावसंख्या बनवल्या, तशाच पद्धतीने या सामन्याला ते विजयी करतील. मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय परंतु मनोजने अडवला गेला बॉल आणि फेकता क्षणी बॉल हातातून निसटला गेलाय. जी दुखापत होती त्या दुखापतीला फेस जात असताना आपण पाहिली तर या ठिकाणी चौकार आलाय. आणि आता हे घडलं काय आणि व्हायरल होऊ शकतं कदाचित व्हिडिओ, परंतु प्रेक्षकांनी या गोष्टीचा विचार करावा की सांगे टीमचे पाठीराखे बघत असतील. आपण पाहूयात की या बॉलवरती घडलं काय. मनोजने बॉल अडवला होता परंतु मनोजला जी दुखापत आहे आणि असं असतं की जेव्हा जेव्हा मॅच आपल्या थोडीशी दूर जाते ना तेव्हा तेव्हा आपला माइंड डायव्हर्ट होत असतो आणि क्रिकेटमध्ये असा प्रेशर असतो ज्या प्रेशरला रती महारथी सुद्धा चुकी करत असतात आणि तीच चुकी मनोजकडनं झाली. तिथनं आला चौकार, 10 मध्ये बनवायचे 10. रिव्हर्स खेळतात, सुंदर फटका. याच फटक्यांसाठी तर अतुल जाणला जातो आणि मागच्या मॅच मध्ये पूर्णपणे ग्राउंडिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. आणि का अतुल भोईरला म्हटलं जातं की रिंग का किंग हे तुम्हाला समजलं असेल. अगदी बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, इथनं मिळतोय चौकार आणि इक्वेशन 9 चेंडू आणि फक्त 6 धावसंख्येचं. चला टीम गावदेवी नानकर विनंती करेन कॅप्टनला पाठवा. ही मॅच फिनिश झाल्या लगेचच आपण टॉस करणार आहोत. 9 मध्ये फक्त 6 पाहिजेत. आता लढायला पाहिजे, आता लढायला हवं. एखादी विकेट डॉट बॉल रेशो जास्त राहिले त्या मॅचला फिनिश करू शकते. आताही बॉल आहे मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, आताही बॉल निसटलाय, आताही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि कदाचित जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्णपणे मॅच सोडली आहे ही टीम सांगेने, कारण 2 चौकार असे आले ज्या 2 चौकारामध्ये रिझल्ट चांगलं मिळालं गेलं. मनोजलाही एक्सपेक्ट नसावं, मनोजलाही या गोष्टी डिझर्व नसाव्या की अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होईल. आता पूर्णपणे सामना आलाय टीम वाडेगरच्या बाजूने. ड्रॉप केली गेली कॅच, त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता इक्वेशन 8 चेंडू आणि 2 धावा. चला टीम गावदेवी नानकर कॅप्टन टॉस साठी या, कारण या सामन्यामधून जिंकेल तो संघ नानकर सोबत खेळेल. 2ची गरज, वेगाने बॉल टाकलाय. स्लॉक स्वीपने हा सामना फिनिश करायचा होता परंतु 5व्या बॉलवरती येणारा हा डॉट बॉल, याच्या अगोदरचा होणारा अटॅक, तो अटॅकही विसरून चालणार नाही. कारण या ओव्हरमध्ये तब्बल जे 3 चौकार आले ना, 2 मिसफिल्डच्या माध्यमातून आले आणि एक रिव्हर्सच्या माध्यमातून आला, त्याच्यामुळे हा सामना पुढे वाडेगरच्या गेला. आणि आता 7 मध्ये बनवायच्यात फक्त धावा 2. सुंदर फटका गॅप मध्ये ढकलला गेलाय, जिथे फिल्डर आहेत फिल्डरच्या हातामध्ये बॉल आलाय. इथनं झाले सिंगल कंप्लीट. म्हणजे सिंगल बनवण्यासाठी अजूनही शेवटचा षटक जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. स्कोर लेवल 31 धावा टीमच्या टोटल मध्ये, 32 धावसंख्येचं टार्गेट आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि फक्त 1 धावसंख्येची गरज. होऊ शकतो हे कारनामा, कारण असे कारनामे तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बघितले असतील. कोणी विचार करू शकत नाही अशा मॅचेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिल्यात. कोणी विचार केला नव्हता 1989 मध्ये जेव्हा भारताची टॉप ऑर्डर पाकिस्तान समोर ढासळली होती, तेव्हा 16 वर्षाचा सचिन रमेश तेंडुलकर जाऊन मैदानाच्या आतमध्ये मॅच तो ड्रॉ करेल. या सगळ्या कारणामे खरं तर आपण बघितल्यात. सो हाही कारनामा होऊ शकतो. शेवटच्या षटकासाठी आलाय सचिन, ज्याची वर्णी शेवटच्या षटकासाठी लावले आणि सचिन तेंडुलकर यांचीच आपण चर्चा करत होतो आणि त्याच नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी आलाय. समोर अतुल, स्लो बॉल आणि कलात्मकतेने बॉलला वळवला गेलाय, बॉलला पाठवलं गेलाय डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 5 चेंडू ठेवत असताना 32 धावसंख्येचा नाबाद सुरक्षित पाठला करत असताना सांगे टीमला परास्त केलं. ते म्हणजे टीम जय जलेश्वर वाडेगरने. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी नानकर त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेगर. तर चला वाडेगर आणि नानकर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही अनाउन्स या ठिकाणी करत आहोत.
जरूर 2 ओव्हरमध्ये समीकरण